या बोगस मतदारांच्या हातामध्ये आहे। आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये 4 दिवसामध्ये 6.5 लाख मतदार वाढवले गेले। 6.5 लाख हा काय प्रकार? कुठून येतात? अमित शहा म्हणतात 2 दिवसापूर्वी दिल्लीत की आम्ही घुसखोरांना शोधून काढू आणि घुसखोर जर मतदार यादीत असतील तर आम्ही त्यांना हाकलून देऊ मतदार यादीत। महाराष्ट्रामध्ये 1 लाख बोगस मतदार हे घुसखोर असं आम्ही म्हणतो। अमित शहानी हे एक कोटी मतदार 1 लाख 1 कोटी मतदार घुसखोर जे तुमच्या भाजप मिंदे वगैरे लोकांनी घुसवले आहे। सुरुवात तिथून करा तुम्ही। मतदार यादीतला घोटाळा जोपर्यंत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तोपर्यंत निवडणुका निष्पक्ष पारदर्शक होणार नाहीत आणि त्यासाठी देशाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर 1 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं। तशी काल घोषणा झाली। काल शिवसेना भवनातल्या पत्रकार परिषदेला सर्वपक्षीय नेते हजर होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते हजर होते। काँग्रेसचे नेते होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील होते आणि आता हळूहळू त्या संदर्भात पावलं पडतील। पण रावसाहेब, हा 96 लाख आकडा आलाय कुठे? महाविकास आघाडी किंवा राज ठाकरे यांनी मिळून तुम्ही काही सर्वे महायुतीचे नेते असं म्हणताय की जर हे 96 लाख बोगस मतदार आहेत तर पुरावे द्या निवडणूक आयोगाकडे, निवडणूक आयोग कार्यवाही करेल। तर हा 96 लाख आकडा आलाय। निवडणूक आयोग कार्यवाही करेल हे कोणत्या भरोशावर हे युती फुतीचे चुतीचे लोक म्हणतात? काय बरं का? काय निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी म्हणून 2 दिवस 14-15 तारखेला शिष्टमंडळ भेटलं, काय कार्यवाही केली? पुरावे दिले ना, पुरावे दिले ना आम्ही। विधानसभा लोकसभा विधानसभा निवडणुकी दरम्यान जे वाढलेलं मतदान आहे 46 लाख ते 50 लाख ते एकाच पक्षाला कसं काय पडू शकतं? दुसरं कोणी इथे निवडणुकीला उभे नव्हते काय? कसले पुरावे मागतात? चोर पुरावा मागतोय मी चोरी केल्याचा। ज्या चोराला रंगेहात पकडलेलं आहे लोकसभा विधानसभा आणि इतर सगळ्या निवडणुकीत, तो चोरच पुरावा मागतोय। आणि चोर पुरावा कोणाकडून मागतोय? सांगा ना तुम्ही। हे चोर आहे, त्यांनी चोऱ्या केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे। भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यायचं कारण नाही। आमचा प्रश्न संविधानिक पदावर बसलेल्या संस्थेला आहे, ते उत्तर देतील। भारतीय जनता पक्षाला किंवा मिंद्यांना मिरच्या का लागतायत? त्यांची मिरच्या लागल्यावर जी काही झोंड्यावर तडतड होतं ना, ते का होत आहे? याच्यातच काही त्याला खवखवे ही मराठीमध्ये फार चांगली म्हण आहे, किंवा चोराच्या मनात चांदणे। बरं, चोराच्या मनात चांदणे। आम्ही सवाल विचारतो निवडणूक आयोगाला, जसं केंद्रात राहुल गांधी सवाल विचारत होते मुख्य निवडणूक आयुक्तांना। उत्तर कोण देत आहे? तर भाजपचे नेते। काय गरज आहे तुम्हाला? निवडणूक आयोग ही जर स्वायत्त संस्था असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तर आणि आमच्या शंकांचं निरसन हे फक्त निवडणूक आयोगाने करायला पाहिजे। जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असेल किंवा मिंदे उत्तर देत असतील, याचा अर्थ निवडणूक आयोग आणि ह्या सगळ्या लोकांची मिलीभगत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।